20 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचा देशव्यापी मेळावा होणार आहे आणि मेळाव्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरेंनी मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। आज आणि उद्या भुजबळ राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत। त्यांची मतं जाणून घेऊन भुजबळ पुढचा निर्णय घेणार आहेत। पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत। स्थानिक पातळीवर स्वबळाची मागणी असते, स्वबळावर लढावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे। भाजपसोबत असतानाही आम्ही मुंबईत स्वतंत्र लढली होती असं संजय राऊत म्हटले। बीएमसी निवडणूक हा कळीचा मुद्दा आहे। ही निवडणूक आम्हाला जिंकावीच लागेल, आम्ही जिंकलो नाही तर मुंबई वेगळी होईल असं संजय राऊतांनी म्हटलंय। अजूनही मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही। हिवाळी अधिवेशनात मंत्री हे बिनखात्याचेच राहिले असल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे खातेवाटपासाठी मुहूर्त कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। आज खातेवाटप होईल असं वाटतं। तिन्ही नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। रायगडचं पालकमंत्रीपद नशिबात असेल असं वाटतंय असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय। कोणतंही खातं मिळालं तरी अडचण नाही, जे खातं मिळेल त्याचं प्रामाणिकपणे काम करू अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। एवढं मोठं बहुमत असतानाही महायुतीला खातेवाटप करता येत नाही अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। ज्याच्या हातात ईव्हीएम त्याच्या हातात लोकशाही असं देशात समीकरण असा घणाघात देखील राऊतांनी केला। सरकारला प्रचंड बहुमत मिळालंय तरी खातेवाटप झालं नाहीये। हे पहिलं अधिवेशन असेल ज्यात मंत्री खात्याविना आहेत असा टोला नाना पटोले यांनी लगावलाय। तर मंत्र्यांचं सध्या बिनपगारी काम सुरू असल्याचीही टीका पटोले यांनी केली आहे। विधान भवनात विधान परिषदेच्या आमदारांनी फोटो सेशन केलं। यावेळी विधान परिषद आमदार आणि विद्यमान मंत्री उपस्थित होते। विरोधकांनी बनावट औषधाच्या साठ्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। नकली सरकार, नकली औषधं असे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भरत गोगावले पहिल्यांदाच आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आले आहेत। यावेळी शिवसैनिकांनी गोगावले यांचं भव्य दिव्य स्वागत केलं। गोगावलेंच्या स्वागतासाठी संपूर्ण महाड शहरातून रॅली काढण्यात आली। नागपुरात भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे। निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंकडेच ठेवल्या होत्या। तसंच पक्षाच्या चल संपत्तीवर देखील दोन्ही गटात दावे सुरू होते। यापैकी शिवसेना ताब्यात घेण्यापूर्वी पक्षाच्या खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम उद्धव ठाकरेंना परत करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय। नागपूरच्या रायसोनी कॉलेजमध्ये सुरू असलेल्या बँकिंग परीक्षेत तांत्रिक घोळ झाला आणि त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर आक्रमक झाले। तांत्रिक घोळामुळे 500 विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली। कल्याणच्या योगीधाम अजमेरा सोसायटीमध्ये झालेल्या राड्यानंतर एकूण 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अखिलेश शुक्ला, त्यांच्या पत्नी गीता शुक्लासह विवेक जाधव आणि पार्थ जाधव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची विमानसेवा फुल झाली आहे। नाशिक गोवा विमानसेवेची 85% तिकीटं बुक झाली असून ताडोबा आणि गोव्याला नाशिककरांनी पसंती दिली आहे। आता एक मोठी बातमी, बीडमध्ये नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। नवनीत कौवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासात कुचराई केल्याचा ठपका ठेवत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर आता बीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नवनीत कौवत हे बीडचे आता नवे पोलीस अधीक्षक असणार असल्याचं कळतंय। या क्षणाची मोठी घडामोड आपण पाहतोय। बीडमध्ये नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि त्यानंतर आता नवनीत कौवत हे बीडचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासात कुचराई केल्याचा ठपका ठेवत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केली आणि त्यानंतर आता बीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नवनीत कौवत हे बीडचे आता नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत।
नाशिक शहरात आजपासून 3 जानेवारीपर्यंत पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत। मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचं आंदोलन, रास्ता रोको अथवा निदर्शनं करता येणार नाही। विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। सीईटी कक्षानं नोव्हेंबरमध्ये पुढील वर्षाच्या परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलं। या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यापासून विविध विषयांच्या परीक्षा सुरू होणार आहेत। आयआयटी मुंबई आणि जपानचे तोहोकू विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे। त्यानुसार या दोन्ही शिक्षण संस्था एकत्रितरित्या जॉईंट अकॅडमिक अँड रिसर्च प्रोग्राम राबवणार आहेत। त्यामुळे पदव्युत्तर, पदवी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण संस्थांमध्ये शिकता येईल आणि दोन्ही शिक्षण संस्थांची पदवी देखील त्यांना मिळेल। मुंबईतील बोट दुर्घटनेतील चौकशीसाठी नौदलानं एका समितीची स्थापना केली आहे आणि नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानं नीलकमल बोट बुडून त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला। एसटी महामंडळाच्या तिकिटामध्ये जानेवारी महिन्यामध्ये भाडेवाढ होणार आहे। एसटीनं राज्य सरकारला 14.13% भाडेवाढीला प्रस्ताव दिलाय आणि हा प्रस्ताव मान्य झाल्यास शिवनेरीच्या दरामध्ये 70 रुपयांची तर साध्या एसटीचं तिकीट हे 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे। एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बस स्थानक परिसराच्या काँक्रिटीकरणाचं काम 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बस स्थानकातून सुटणाऱ्या बाहेरील आगाराच्या बसच्या फेऱ्या पुढील 2 महिन्यांसाठी परळ, दादर आणि कुर्ला नेहरू नगर स्थानकातून सोडण्यात येणार आहे। नवतंत्रज्ञान आणि त्यावर मोठ्या प्रमाणात सुरू होत असलेले उद्योग यामुळे नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे संकेत मिळत आहेत। तर आगामी वर्षात नोकऱ्या देण्याचं प्रमाण 9% वाढू शकतं, असे जॉब्स अँड टॅलेंट प्लॅटफॉर्म फाउंड इटच्या एका अहवालातून ही बाब पुढे आली आहे। राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षानं वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारनं घेतलाय। वयोमर्यादा ओलांडल्यानं नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला। राज्यात मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे। लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत। तर शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे। सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। सोन्याचा भाव सलग 3ऱ्या दिवशी घसरला असून प्रति 10 ग्रॅम 170 रुपयांनी घसरून 78,130 रुपयांवर आला आहे। तर चांदी 88,150 रुपये आली आहे। बाजारामध्ये ज्वेलर्सकडून मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे। दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये पोह्यांच्या दरात वाढ झाल्यानं सामान्यांचा नाश्ता महाग झाला आहे। किरकोळ बाजारामध्ये पोह्यांच्या दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांनी वाढ झाल्यानं नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहातर्फेच केला जाणार आहे। हा प्रकल्प अदानी समूहाला देण्याचा सरकारला देण्याचा निर्णय मनमानी नाहीये, असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय। मध्य रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत। रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वे मार्गावर 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण कर्जत या मार्गावर गर्डर टाकण्याचं काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गावर काम करेल। मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट होत चालली आहे। वर्षभर सुधारण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, असे ताशेरे हायकोर्टानं हाणलेत। महापालिका आणि राज्य सरकारला हायकोर्टानं धारेवर धरले। मुंबईकरांची सध्या दुपारच्या वेळी देखील धुरकट वातावरणापासून सुटका होताना दिसत नाहीये। पुढील किमान 2 दिवस ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे। कुर्ल्यातील बस दुर्घटनेनंतर रस्त्यावरील पादचारी आणि प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे। महानगरपालिकेनं कुर्ल्यातील बर्वे मार्ग आणि रेल्वे स्थानक मार्गावरील अवैध बांधकामांवर कारवाई केली। गेल्या आठवड्यापासून पुणेकर थंडीनं गारठले होते। शुक्रवारपासून पुण्याच्या किमान तापमानात वाढ झाली असून पुण्याचा पारा हा 4 अंशांनी वाढलेला आहे आणि यामुळे पुणेकरांना थंडीपासून दिलासा मिळाला। मावळ तालुका थंडीनं गारठलाय। लोणावळ्यामध्ये पुणे मुंबई एक्सप्रेस वे धुक्यामध्ये हरवला असून संपूर्ण मावळ तालुक्यात धुक्याची चादर पसरली आहे। थंडगार वारे आणि आल्हाददायक धुक्यामध्ये नागरिक निसर्गाचा आनंद घेत आहेत। मावळमध्ये धुक्याची चादर पसरली असून याचा पुणे मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतुकीला फटका बसला। धुक्यामुळे या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं येत्या 25 ते 28 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे। युवा महोत्सवामध्ये सहभागी न होणाऱ्या 81 महाविद्यालयांना विद्यापीठ प्रशासनानं 10,000 रुपये दंड आकारलाय।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे 40,000 क्विंटल कांदा लिलावानंतर पडू नये आणि त्यामुळे कांदा उचलणाऱ्या माथाडी कामगारांनी आंदोलन केलं। माथाडी कामगारांच्या या आंदोलनाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 5 शिक्षकांचं एकाच दिवशी निलंबन करण्यात आलं। यामुळे शैक्षणिक वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। सतत गैरहजर असणाऱ्या 5 शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। नांदेड महापालिकेकडून वृक्ष पुनर्रोपणाचा पालिकेनं यशस्वी प्रयोग केला। वाहतुकीला अडथळा ठरणारी मुख्य रस्त्यावरील 2 मोठी झाडं काढून त्या वृक्षाचं अन्य ठिकाणी पुनर्रोपण करण्यात आलं। राज्य शासनानं सुरू केलेल्या 108 रुग्णवाहिका नंदुरबारमध्ये नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे। एकाच दिवसात 3 रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तज्ज्ञांच्या समितीनं शिर्डीच्या साई मूर्तीचं 3D स्कॅनिंग केलं असून 1.5 महिन्यानंतर समिती साईबाबा संस्थान प्रशासनाला लेखी अहवाल देणार आहे। साई मूर्तीची अधिक झीज होऊ नये यासाठी समितीच्या वतीनं साईबाबा संस्थानला काही सूचना करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना बंदची हाक देण्यात आली आहे। आज सकाळी शहरातील मामा चौक इथे निषेध नोंदवण्यात आला आहे। रेल्वेच्या नांदेड विभागातील रांजणी कोडी स्थानकादरम्यान तांत्रिक दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यासाठी 29 डिसेंबरपर्यंत 4 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आलाय। ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांवर परिणाम झालाय तर काही एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमधील सातारा भागात सराफा व्यापाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून 11,64,000चे दागिने आणि रोकड लुटण्यात आलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना पिस्तुलासह अटक केली। सांगलीच्या अहिल्यानगरमध्ये 2 वर्षाच्या मुलाचा डंपरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी डंपरवर दगडफेक केली। यानंतर डंपर चालक मात्र गाडी सोडून पळून गेला। कराड चिपळूण मार्गावर डंपर आणि ट्रक या दोन्ही वाहनांच्या मधोमध दुचाकी स्वार चिरडला। यामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अहिल्यानगरमधील नलवडे गावात जुन्या भांडणातून कार पेटवण्यात आली आणि या घटनेमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यात कोयता गँगची दहशत सुरू आहे। हल्लेखोरांनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोयत्यानं दुकानं आणि वाहनांची तोडफोड केली। यातील एका गुन्हेगाराला लोकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं।